ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। आपण गीतेच्या 8व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत। तर या अध्यायाचा सारांश तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितला आहे, आज परत सांगतो म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात राहील। 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी काही नवीन शब्द वापरले होते। साधिभूतादिदैव माम साधियज्ञं चे विदु प्रयाणकाले पिचिते माम विदुर्युक्त चेतसा। अधिभूत अधियज्ञ असे काही नवीन शब्द वापरले होते, ते अर्जुनला समजले नाही। म्हणून अर्जुन 8व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकामध्ये या संकल्पनेसंदर्भात प्रश्न विचारले की कृष्णा ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, अधिभूत काय आहे, आणि शेवटचा प्रश्न विचारला की मृत्यूसमयी तुम्हाला कसं जाणायचं। हे 8 प्रश्न पहिल्या 2 श्लोकात अर्जुनने विचारले। तर हे प्रश्न पण समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण आपण ते एका व्हिडिओमध्ये बघितले की त्यांनी कसं चुकीची अंडरस्टँडिंग दिली। तर ते महत्त्वाचं। 1 मिनिट, मी तुमच्याशी शेअर काय केलं, कुणी हँड रेज केला का? ओके, मीच करतो आहे। 1 मिनिट, मी तुमच्याशी PPT शेअर करतो। तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांनी कसं चुकीचं सांगितलं होतं की कशाचा अर्थ चुकीचा सांगितला होता त्यांनी। कर्मचा अर्थ चुकीचा सांगितला होता। तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना। हां, तर तिथे त्यांनी कर्मचा अर्थ सांगितला की आपल्याला झोप आली तर झोपायची नाही, पण असा कुठे अर्थ दिला आहे आपल्या याच्यामध्ये। त्याच्यामुळं हे प्रश्नाचा अर्थ जाणून घेणं पण महत्त्वाचं आहे। मग या प्रश्नापैकी 7 प्रश्नांची उत्तरं भगवंत श्लोक नंबर 3 आणि श्लोक नंबर 4 मध्ये देतात। ते पण आपण बघितले की हे ब्रह्म म्हणजे काय आहे, अक्षर कर्म काय, अधिभूत काय, याची उत्तरं भगवंतांनी 2 श्लोकात दिली। आणि नंतर श्लोक नंबर 5 मध्ये भगवंतांनी मृत्यूच्या समयी जो माझं स्मरण करतो, त्या स्मरणचा अर्थ आहे भगवंतांना जाणणे, किंवा आपण काय म्हणू शकतो की वस्तुतः जाणणे किंवा साक्षात्कार करणे। फक्त असं शब्द घेणे असा अर्थ नाही होणार, पण एक अर्थ असा पण आहे की भगवंतांना जाणल्याशिवाय त्यांचे नाव तरी कसं लक्षात येईल। परंतु इथे आचार्यांचा अर्थ असा विपरीत आहे की भगवंतांना वस्तुतः जाणले तर मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीला माझ्या धामाची प्राप्ती होते। आणि एक सामान्य नियम आहे की व्यक्ती ज्याचं स्मरण करेल त्याला त्या भावाची प्राप्ती होईल। म्हणून अर्जुन, तू प्रत्येक कार्यामध्ये माझ्या आठवण करण्याचा प्रयत्न कर, किंवा माझ्याशी निगडीत कार्य कर, किंवा मला केंद्रस्थानी ठेवून कार्य कर, आणि तुझे मन आणि बुद्धी मला अर्पण कर। म्हणजे तुझ्या भावना माझ्या संदर्भात असल्या पाहिजे आणि बुद्धीची विचारशक्ती ही माझ्या संदर्भात असली पाहिजे। अशा पद्धतीने तू प्रयत्न कर, तर तुला शेवटी माझं स्मरण किंवा माझं साक्षात्कार होईल। मग अर्जुन म्हणेल हे तर कठीण आहे। म्हणून 8व्या श्लोकात भगवंत म्हणतात कठीण आहे म्हणून तुला अभ्यास करावा लागेल, आणि अशा पद्धतीने अभ्यास करशील आणि तुझं चित्त माझ्यावर स्थिर असेल तर तू माझी प्राप्ती करू शकशील। मग असे भगवंतांचं शेवटच्या क्षणी स्मरण करणारे इतर मार्गामध्ये लोक काय करतात, तर कारण हा आपण अभ्यास प्राधान्यभूत भक्तीचा अभ्यास चालू आहे सध्या या अध्यायामध्ये, म्हणून योगमिश्र भक्तांचं वर्णन इथे करतात की ते मृत्यूच्या समयी योगाभ्यासाच्या साहाय्याने दोन्ही भुवयाच्या मधोमध प्राणवायूला स्थिर करतात, आणि मग भगवंतांच्या वेगळ्या गुणांवरती चिंतन करतात।
की भगवान कसे नियंत्रक आहेत, सर्व जाणकार आहेत. या भगवंतांच्या गुणांवर ध्यान करून हे प्राधान्यभूत योगमिश्र भक्त मग सालोक्य मुक्ती प्राप्त करतात. तर या 11व्या श्लोकामध्ये त्यांच्या काही गुणांचं वर्णन आहे की या माझ्या प्राप्तीसाठी हे लोक ब्रह्मचर्याचं पालन करतात, सर्व गोष्टींपासून आसक्ती सोडून देतात आणि नंतर माझी प्राप्ती होते. काही पात्रता आहेत 11व्या श्लोकामध्ये या प्राधान्यभूत भक्ताच्या. मग अर्जुनला नेमकं कळलं नाही की हे सगळं होतं कसं, आज्ञाचक्र वगैरे. तर त्याचं थोडक्यात वर्णन 12 आणि 13मध्ये दिलं की ते लोक सर्व द्वार आणि संयम म्हणजे सगळ्या इंद्रियांना नियंत्रित करतात. मनोहृदी निरुद्धीचे म्हणजे भगवंतांवरती ध्यान करतात, परमात्मा स्वरूपावरती. मूर्ध्नी आधायत मन प्राण म्हणजे प्राणवायूला आज्ञाचक्रापर्यंत घेऊन जातात. आणि शेवटी ओंकाराचं उच्चारण करत माझं स्मरण करून शरीराला सोडतात. आणि अशा पद्धतीने हे लोक माझ्या धामाची किंवा सालोक्य मुक्ती प्राप्त करतात. हे झालं प्राधान्यभूत भक्त किंवा योगमिश्र भक्त. आधी याच्या कोणाचा प्रश्न आहे? मीना माताजी? तर ठीक आहे. तर परंतु आत्ता शुद्ध भक्तीचं वर्णन श्लोक नंबर 14मध्ये आहे की अनन्य चित्ताने म्हणजे केवळ भगवंतच हेच त्याचं उद्देश आहे. अनन्य चेता सतत म्हणजे नेहमी, नित्ययुक्तस्य म्हणजे भगवंतांच्या संघाची अपेक्षा करून जेव्हा एखादा व्यक्ती माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो त्याला मी मिळवणं सुलभ आहे, कारण त्याच्यासाठी मी त्याचा मार्ग सोपा करतो. हे शुद्ध भक्ताचं वर्णन आहे श्लोक नंबर 14मध्ये. श्लोक नंबर 15मध्ये भगवंत सांगतात की श्लोक नंबर 14मध्ये ज्यांचं वर्णन आहे त्यांच्या वर्णनाचं श्लोक नंबर 14मध्ये त्यांनी सांगितलं ना की कोणत्या लोकांना परत येण्याची गरज नाही. त्यांच्या संदर्भात काय होतं त्याच्याबद्दल भगवंत पुढच्या 2 श्लोकात बोलतील की अशा लोकांना माझी प्राप्ती होते, मग त्यांना दुःखमय आणि अशाश्वत जगतामध्ये परत येण्याची गरज नाही. आणि परंतु सामान्यतः लोकांना ब्रह्माजीपासून कुठल्याही ग्रहावर जरी असले तरी त्यांना पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. परंतु ज्यांना माझी प्राप्ती होते त्यांना पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. मग ज्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्याच्या संदर्भात काही वर्णन आहे की या भौतिक जगाचं स्वरूप कसं आहे. की ब्रह्माजीची रात्र आणि ब्रह्माजीच्या दिवसाचं वर्णन श्लोक नंबर 17मध्ये करतात. की त्याच्या सहाय्याने हे दाखवून देतात की ब्रह्माजी पण अमर नाही आहेत. जरी त्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा खूप पटीने मोठं आहे परंतु ते अमर नाही, त्यांनासुद्धा देह सोडावा लागतो. आणि या ब्रह्माजीच्या रात्रीला सगळं अव्यक्त होतं आणि दिवसाला पुन्हा प्रकट होतं. म्हणजे सगळ्या जीवजंतूंना पुन्हा शरीर मिळतं, ते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तर असं हे चक्र आहे. ब्रह्माजीच्या दिवस आणि रात्र चालू राहतं. श्लोक नंबर 19मध्ये सांगतात की हे चक्र असं चालू राहतं जीवांचं, कारण त्यांना आणखीन मुक्ती नाही मिळाली आहे. परंतु मग या ब्रह्माजीच्या अव्यक्त स्थितीपेक्षा एक आणखीन अव्यक्त स्थिती आहे. परस्तस्मात् भावन्न व्यक्ता सनातन या सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. तर या ठिकाणी भगवंत स्वतःच्या धामाचं किंवा स्वतःचं वर्णन करतात की जशी ब्रह्माजीची रात्र अव्यक्त आहे तसं एक आणखीन अव्यक्त ठिकाण. इथं अव्यक्त म्हणजे माहीत नसलेलं किंवा साक्षात्कार न झालेलं ठिकाण आहे आणि या ठिकाणाचा कधीही नाश होत नाही. हे भगवंतांच्या दिव्यधामाचं वर्णन श्लोक नंबर 20मध्ये केलं आहे. आणि श्लोक नंबर 21मध्ये त्याच धामासाठी काही विशेषण वापरलेत की ते अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की आपण त्याला जाणत नाही बद्ध अवस्थेमध्ये. आणि त्या धामाची एकदा प्राप्ती झाल्यावरती व्यक्तीला परत येण्याची गरज नाही आहे. इथपर्यंत आपण बघितले. आता इथून पुढे समोर बघूया. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. तुम्हाला तर आपण श्लोक नंबर 22चं वाचन करून समोर बघूया. पुरुष स परः पार्थ
भक्त्या लभ्यस्तु अनन्यया। यस्यांतस्तानि भूतानि येन सर्वम इदं ततं। प्रिया माताजी, तुमचा प्रश्न आहे काही? ठीक आहे. तर हा श्लोक नंबर आहे 22. इथे भगवंत काय सांगतात? पुरुषस परपार्थ भक्त्या लभ्यस्तु अनन्यया. परंतु माझी प्राप्ती होण्यासाठी अनन्य भक्ती पाहिजे. पुरुषस परह पार्थ, म्हणजे पर म्हणजे याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा ज्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही, अशा पुरुषाची म्हणजे स्वतःची प्राप्ती होण्यासाठी कशाने शक्य आहे? भक्त्या लभ्यस्तु अनन्यया, अनन्य भक्तीने शक्य आहे. कारण याच्या आधी आपण बघितलं होतं की योगमिश्र भक्ताला पण सालोक्य मुक्ती मिळते, तो पण भगवंतांच्या धामात जातो. तर इथे कुठल्या व्यक्तीबद्दल वर्णन आहे की ज्याला भगवंतांसोबत संबंध निर्माण होतो, जसं की वात्सल्याचा संबंध किंवा दास्याचा संबंध किंवा साख्याचा संबंध, तर ते केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे, इतर मार्गाने शक्य नाही. आणि या पुरुषाचं वर्णन करताना पुढच्या 2 ओळी सांगतात, यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. सर्व काही जगत जे आहे या व्यक्तीच्या म्हणजे या ईश्वराच्या आतमध्ये स्थित आहे आणि सर्व जग यांनीच व्याप्त केलेलं आहे. थोडक्यात सर्वत्र भगवंतच आहेत. तर या श्लोकाच्या 2 ओळी सांगतात की माझ्याशी रसामध्ये प्राप्ती करण्यासाठी केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे. आणि त्यांचं काही वर्णन करताना भगवंतांचं की सर्व काही भगवंतामध्ये स्थित आहे आणि भगवंत सर्वत्र स्थित आहेत, अशी त्यांच्याबद्दल 2 विशेषणं वापरली आहे. या भगवंतांची प्राप्ती केवळ भक्तीने होते. त्यांच्या वर्णनामध्ये सांगितले की सर्व काही त्यांच्यामध्ये समाविष्ट आहे आणि ते सर्वव्याप्त आहेत. तर भगवंत सर्वव्याप्त आहेत हे सांगण्यासाठी आचार्य सांगतात की ते त्यांच्या शक्तीने सर्वव्याप्त आहेत. कारण आपण 7व्या अध्यायात बघितलं की भगवंत बोलले की सर्व काही माझी शक्तीच आहे. जसे की भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृती राष्ट्रदा. तर ही तटस्थ बहिरंगा शक्ती आहे. नंतर अपरेयमितस्तु अन्या प्रकृती विद्यमे पराम जीवभूता महाबाहो येदे धारितम जगत, ही पराप्रकृती आहे. नंतर भगवंत काय म्हणतात, येतत योनिनी भूतानी सर्वानी उपधार्य अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयम सता. 7व्या अध्यायात की सर्व काही या 2 शक्तीच्या संयोगानेच निर्माण होतं आणि मी या सर्वांचा स्रोत आहे. तर भगवंत एकतर परमात्मा रूपामध्ये पण सर्व अणुरेणूमध्ये आहेत आणि या शक्तीच्या सहाय्याने पण भगवंत सर्वत्र आहेत. तर यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततंचा अर्थ असा होतो की भगवंत त्यांच्या आध्यात्मिक आणि भौतिक शक्तीच्या सहाय्याने सर्वत्र आहेत. आणि जेव्हा पण अनन्य भक्ती, शुद्ध भक्ती, केवला भक्ती, उत्तम भक्ती असे शब्द वापरले जातात, त्याचा अर्थ होतो की त्या भक्तीमध्ये ज्ञान आणि कर्माचा किंवा अष्टांग योगाचा लेश नाही आहे किंवा त्याने ही भक्ती दूषित नाही झालेली, अशा भक्तीला म्हणायचं अनन्य भक्ती. आता इतर मार्गाने दूषित न होणं म्हणजे काय की समजा जे कर्ममिश्र भक्त असतात ते भक्ती पण करतात, पण त्यासोबत काही कर्मकांडाची यज्ञ करणार किंवा कर्मकांडाचे काही पूजा करणार की बाबा पौर्णिमा आली तर ही पूजा केलीच पाहिजे, अमावस्या आली तर ही पूजा केलीच पाहिजे किंवा या देवतेला गेलंच पाहिजे, असं त्यांच्या साधनेमध्ये थोडासा दोष असतो. आणि समजा योग मिश्र असेल तर तो काय करेल की भक्ती पण करेल पण काही योगाची साधनं पण करेल, योगाचं आसनं पण करेल की त्याला वाटेल की याच्याशिवाय मला भगवत प्राप्ती होणार नाही. परंतु आपण भक्तीमध्ये तसं करत नाही. म्हणजे आपण पण योगा करू शकतो पण आपला उद्देश वेगळा आहे. आपल्याला माहिती आहे की योगाने मला भगवत प्राप्तीसाठी योगा नाही करायचा आहे, तर माझं भगवत प्राप्तीसाठी भक्तीच पूर्ण आहे. आरोग्यासाठी योगा करणं, परंतु योगा साधना म्हणून करणं हा फरक आहे. तर यांच्या साधनेमध्ये इतर मार्गाचा थोडासा दोष असतो, म्हणून त्यांच्या साधनेला मिश्र भक्ती म्हणतात. परंतु हा जो 22 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जर माझी कुठल्याही रसामध्ये प्राप्ती करायची असेल तर अनन्य भक्ती आवश्यक आहे. अनन्य भक्ती म्हणजे ज्या भक्तीमध्ये इतर साधनांचा लेश नाही आहे,
कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग असे त्याच्या साधनेमध्ये नसले पाहिजे. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, प्राधानीभूत भक्त भगवंताच्या धामात जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो? एक मिनिट. हां कृपा सांग. हां तर प्राधानीभूत भक्त पण जातोय आणि हा अनन्य भक्त पण जातो. या श्लोकामध्ये सांगितलं ना की अनन्य भक्ताच्या सहाय्याने माझी प्राप्ती होती. तर मग या दोघांमध्ये काय फरक आहे? प्राधानीभूत भक्त पण भगवंताच्या धामात चाललाय आणि अनन्य भक्त पण चालला, मग त्यांच्या प्राप्तीमध्ये काय फरक आहे? बघा, मी तुम्हाला आधी बोललो होतो, गुणीभूत भक्ती, प्राधान्यभूत भक्ती आणि केवला भक्ती किंवा शुद्ध भक्ती, या तिघांमधला फरक सर्वांना माहिती आहे. हां हो ना, बाकीच्यांना? ठीक आहे, परत सांगतो. गुणीभूत भक्ती म्हणजे कर्मयोग, अष्टांगयोग, ज्ञानयोग. मिश्र नाही, फक्त कर्म, अष्टांग, ज्ञान असा जेव्हा शब्द वापरला जातो तेव्हा त्या भक्तीला म्हणायचं गुणीभूत भक्ती. गुणीभूत म्हणजे यांच्या साधनेमध्ये कर्मज्ञान खूप जास्त आहे आणि भक्ती नावापुरतीच आहे. तर या साधनेच्या साहाय्याने हे कर्मयोगी, अष्टांगयोगी, ज्ञानयोगी निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतात. हे झाले गुणीभूत. नंतर प्राधान्यभूत भक्त म्हणजे योगमिश्र भक्ती, ज्ञानमिश्र भक्ती, कर्ममिश्र भक्ती. यांच्या साधनेमध्ये भक्ती खूप जास्त आहे, पण थोड्या प्रमाणात कर्म, ज्ञान आणि योगाचा पण समावेश आहे. हे झाले प्राधान्यभूत भक्त. तर हे प्राधान्यभूत भक्त पण भगवंतांच्या धामाची प्राप्ती करू शकतात. सालोक्य मुक्ती त्याला म्हणतात, की भगवंतांच्या धामात जाणे. आणि जी अनन्य भक्ती आहेत, अनन्य भक्तीला वेगवेगळे नावं काय आहेत? अनन्य भक्ती, शुद्ध भक्ती, केवला भक्ती, उत्तमा भक्ती, असे नावं आहेत अनन्य भक्तीला किंवा शुद्ध भक्तीला, की ज्याचं अनुसरण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत किंवा आपण ती भक्ती पाळत आहोत. तर यामध्ये पण व्यक्ती भगवंताच्या धामात जातो. तर दोघांमध्ये फरक आहे की अनन्य भक्तीने भगवंतांची प्राप्ती करणाऱ्या व्यक्तीला भगवंतांसोबत संबंध निर्माण होतो. मित्राचा संबंध किंवा दासाचा संबंध किंवा आईवडिलांचा संबंध, हा संबंध ह्या प्राधान्यभूत भक्तांना मिळत नाही, जरी ते भगवंतांच्या धामात गेले तरीही. हा दोघांमध्ये फरक आहे. आता आलं लक्षात? आता आलं ना? तर या श्लोकामध्ये तेच सांगितले की माझी एखाद्या रसामध्ये प्राप्ती केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे. प्रभुपादांनी त्यातुर्यात काही सांगितलंय का? प्राकृत जगाबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरी ते आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत. तुम्हाला मी बोललो ना, भौतिक शक्तीद्वारे म्हणजे हे भूमी, रापो, नलो, वायू, खम, मन, बुद्धिरेवच, हे तर भगवंतांची शक्ती आहे. तर या शक्तीच्या सहाय्याने पण भगवंत सर्वव्यापी आहेत आणि परमात्मा स्वरूपामध्ये पण भगवंत सर्वव्यापी आहेत. जरी भगवंत गोलक वृंदावनामध्ये त्यांच्या लीलामध्ये रममान असले तरी त्यांच्या शक्तीच्या सहाय्याने ते सर्व ज्ञात आहेत आणि सर्वत्र त्यांचं वास्तव्य आहे. म्हणून आपल्या परा आणि अपराग शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वामध्ये उपस्थित आहेत. हे यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततमचा अर्थ आहे. नंतर प्रभुपाद काय सांगतात? कुठं गेलं? गोपाल तापने परिषद घेतलं की त्याच्या आधी. भक्ती या शब्दावरून स्पष्ट दर्शविल्याप्रमाणे असंख्य वैकुंठ लोकातील किंवा श्रीकृष्णांच्या परमधामातील प्रवेश हा केवळ भक्तीद्वारेच निश्चित होऊ शकतो. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होत नाही. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे म्हणजे गुणीभूत भक्तीने शक्य नाही. प्राधान्यभूत भक्तीने शक्य आहे, परंतु भगवंतांशी संबंध नाही मिळणार, केवळ तिथे वास्तव्य मिळेल. आणि मग प्रभुपादांनी उपनिषदमधले काही श्लोक सांगितले. त्या श्लोकाच्या आणि ब्रह्मसंहितेमधला पण एक श्लोक आहे, गोलोक एव निवसती अखिलात्मभूतो. या श्लोकांच्या संदर्भाचा सांगण्याचा हाच प्रयत्न आहे की भगवंत जरी त्यांच्या धामात असले तरी त्यांच्या विविध शक्तीद्वारे ते सर्वव्याप्त आहेत आणि सर्वत्र उपस्थित आहेत. तर हा झाला श्लोक नंबर 22, की माझ्या प्राप्तीसाठी अनन्य भक्ती लागते. आणि भगवंतांच्या वर्णन करताना ते कसे आहेत तर त्यांच्यामध्ये सर्व काही समाविष्ट आहे आणि ते सर्वव्याप्त आहेत, असे विशेषण वापरले. तर हा झाला श्लोक 22. इथे कोणाला काही प्रश्न आहे?
ठीक आहे, तुम्हाला प्रश्न नाही आहे तर आपण पुढचा श्लोक गाऊया. श्लोक नंबर 23. यत्र काले तु अनावृत्तिं आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. तर आता तो मागचा विभाग संपला श्लोक नंबर 22मध्ये भगवंतांच्या प्राप्तीचा आणि त्यांच्या श्रेष्ठत्वाचा. आता एक नवीन विभाग आहे, तिथं भगवंत खूप रोचक माहिती देतील. तर ही माहिती रोचक कशी आहे की मृत्यूच्या समयी हे जग सोडण्याचे 2 मार्ग आहेत. तसे वेगवेगळे मार्ग आहेत, परंतु भगवंतांनी त्या 2 मार्गाबद्दल सांगितले. का 2च मार्ग सांगितले मला काही कळलं नाही, मी विचारेल कोणाला तरी. तर भगवंत काय म्हणतात, यत्र काले तू अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः. आता काल या शब्दाचा अर्थ वेळ असा पण होतो, परंतु आपल्याला समजण्यासाठी जसं मी तुम्हाला बोललो की एका शब्दाचे अधिक अर्थ असू शकतात. तर काल ह्या शब्दाचा अर्थ वेळ पण घ्यायचा आहे आणि मार्ग हा पण घ्यायचा आहे, मार्ग, रस्ता. नाहीतर मग थोडंसं समजायला कठीण जाईल. प्रभुपादांनी काळ असं सांगितलं आहे शब्दार्थामध्ये, परंतु प्रभुपाद तात्पर्याच्या शेवटी परत त्याला म्हणतील की याला मार्ग पण म्हणता येतात. तर मृत्यूच्या समयी शरीर सोडण्याचे 2 मार्ग आहेत. शरीर सोडण्याचे म्हणण्यापेक्षा शरीर सोडल्यावर समोरच्या प्रवासाचे 2 मार्ग आहेत. त्या दोन्ही मार्गापैकी यत्र काले या 2 मार्गापैकी तू अनावृत्तिम आवृत्तिम. अनावृत्ती म्हणजे एक असा मार्ग आहे ज्याने तो आत्मा परत या जगामध्ये येत नाही, आणि आवृत्ती म्हणजे एक असा मार्ग आहे की ज्या मार्गाने जर आत्म्याने प्रवास केला तर त्याला परत यावं लागतं. आता हे 2 कुठले मार्ग आहेत याचं वर्णन समोर भगवंत करतील. प्रयाता यान्ति तं कालम, या 2 मार्गांचं अर्जुन मी तुला वर्णन करेल. प्रभुपादांनी काळही सांगितले. काळ पण हा शब्द घेऊ शकतो, पण काळ हाच आपण अर्थ घेतला तर समोर समजायला कठीण जाईल. म्हणून असं लक्षात ठेवा की काळ आणि मार्ग हे दोन्ही अर्थ आहेत काले या शब्दाचे, नाहीतर समजायला कठीण होईल. तर या श्लोकाचा अर्थ काय आहे की मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे 2 मार्ग आहेत. त्या मार्गापैकी एका मार्गाने आत्मा जर गेला तर तो परत येत नाही, परंतु दुसरा एक असा मार्ग आहे त्या मार्गाने जर आत्मा गेला तर त्याला परत यावं लागतं, म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर मृत्यूनंतर ज्ञानी, योगी आणि कर्मी कुठल्या मार्गाने जातात आणि कुठल्या परिस्थितीत परत येतात त्या मार्गाचे वर्णन इथे आहे. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी आधीच सांगतो. बघा, जे शुद्ध भक्त आहेत किंवा आपण ज्या भक्तीचं आचरण करण्याचा प्रयत्न करतोय, हे तर भगवंतांच्या डायरेक्ट धामाची प्राप्ती करतात, यांचं वर्णन इथे नाही आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त इतर जे लोक असतात, एक म्हणजे पुण्याच्या बळावरती समोर प्रवास करणारे, म्हणजे दान दक्षिणा वगैरे देऊन किंवा पुण्यकर्म करून, पुण्य अर्जित करून पण काही आत्मा उच्चतर ग्रहामध्ये प्रवेश करतात. तर हे आहेत सामान्य कर्मी लोक. सामान्य कर्मी म्हणण्यापेक्षा सकामकर्मी लोक. तर ते ज्योतिष्टोम यज्ञ करतील किंवा दान दक्षिणा देतील किंवा पशूंना काही चारा देतील, आणि याच्या सहाय्याने त्यांचा उद्देश असतो की स्वर्गाची प्राप्ती करणे. तर हे लोक ज्या मार्गाने जातात, हे सकामकर्मी किंवा सामान्य पुण्य कमवणारी लोक, त्यांचा एक मार्ग आहे आणि त्या मार्गाने परत यावं लागतं. परंतु आता जे दुसरे साधक आहेत, ज्ञानयोगी, अष्टांग योगी किंवा निष्काम कर्मयोगी पण म्हणू शकतो, हे यांच्या प्रगतस्थितीनंतर जेव्हा शरीर सोडतात तेव्हा यांचा उद्देश असतो की मोक्षप्राप्ती करणे, किंवा आपण हे म्हणू शकतो निर्विशेष ब्रह्म प्राप्त करणे, ब्रह्मज्योतीची प्राप्ती करणे. तर या ब्रह्मज्योतीच्या प्राप्तीमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक तर क्रममुक्ती आणि एक आहे सद्यमुक्ती. सद्यमुक्ती म्हणजे काय, ते परमात्म्यावरती ध्यान करणार आणि सरळ त्यांचा आत्मा ब्रह्मज्योतीमध्ये जाणार. परंतु आणखीन एक प्रकार आहे की ज्यांच्या मनामध्ये हे भौतिक जगत बघण्याची उत्सुकता असते, वेगवेगळे ग्रह बघण्याची. तर ते लोक ज्या मार्गाने समोर जातात त्या मार्गाला म्हणतात क्रममुक्ती. क्रममुक्ती किंवा अर्चिरादी मार्ग किंवा ब्रह्मपद. आणि या क्रममुक्तीच्या मार्गाने गेल्यावरती हे लोक एका एका ग्रहाचा प्रवास करत जातात आणि शेवटी ब्रह्मज्योतीला जातात, ते परत येत नाहीत. तर इथे मी तुम्हाला 4 मार्ग सांगितले जे शुद्ध भक्तांचा किंवा भक्ती मार्गामध्ये आहेत. ते
सामान्य पुण्य कमावणारे लोक आणि अष्टांग ज्ञान योगामध्ये सद्यमुक्ती म्हणजे क्विक मुक्ती आणि क्रममुक्ती म्हणजे क्रमाक्रमाने मुक्ती. तर या चारपैकी दोन मार्गाचे इथे भगवंत वर्णन करणार आहेत. एक मार्ग म्हणजे ज्याने परत यावं लागतं तो म्हणजे सामान्य पुण्याचा मार्ग. तर हे लोक कसे वर जातात आणि कसे परत येतात त्याचं वर्णन होईल. आणि दुसरं वर्णन आहे क्रममुक्तीचं. क्रममुक्तीचं म्हणजे ज्यांची हृदय जे मोक्षासाठी पात्र आहेत परंतु हृदयामध्ये किंवा मनामध्ये इतर ठिकाण बघण्याची उत्सुकता आहे. तर हे लोक कसे क्रमाक्रमाने प्रवास करत करत ब्रह्मलोकापासून ब्रह्मज्योतीमध्ये कसे जातात या दोन मार्गाचं वर्णन आहे. जे क्रमाक्रमाने जाऊन ब्रह्मज्योती जातात त्यांचा परत न येण्याचा मार्ग अनावृत्तीम, सामान्य पुण्य कमवून उच्चतर ग्रहात जाऊन पुन्हा परत येणं त्याचा मार्ग त्याला म्हणतात आवृत्तीम. तर या दोन मार्गाचं वर्णन पुढच्या काही श्लोकामध्ये भगवंत करतील. इथे काळ म्हणजे वेळ हा एक अर्थ आहे, पण मार्ग हा पण तुम्ही अर्थ लक्षात ठेवा, किंवा त्या मार्गावरची अधिष्ठात्री देवता. आता हे देवतेबद्दल पुढे वर्णन येईल. तर हा जो न परत येण्याचा मार्ग आहे तो क्रममुक्तीचा मार्ग. तर भक्त या मार्गाने जात नाही तर आपल्याला माहीत आहे, कारण आपली साधना ही नाही आहे, मिश्र भक्तीची आपली साधना नाही आहे. ते आपण जर पात्र झालं तर प्रत्यक्ष भगवंताच्या डायरेक्ट धामाची प्राप्ती होते. तर याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे की ह्या मार्गाबद्दल किंवा हे इथे काही समजले नाही असं वाटतं? फक्त एवढं लक्षात ठेवा, इथं काळ म्हणजे वेळ आणि मार्ग हा आहे. आणि दुसरी गोष्ट इथं दोन मार्गाचं वर्णन आहे. असे 3-4 मार्ग आहेत परंतु दोन मार्गाचं भगवंत वर्णन करतायत. एक म्हणजे पुण्य कमवून परत येणारी लोक, दुसरा म्हणजे क्रममुक्तीने ब्रह्मज्योतीची प्राप्ती करणारे जे परत येत नाहीत. म्हणून एक परत येणारा मार्ग आहे आणि एक परत न येणारा मार्ग आहे आत्म्याच्या समोरच्या प्रवासाचे. याचं समोर भगवंत वर्णन करतील. फक्त या श्लोकात सांगतात की वक्ष्यामी अर्जुन, या दोन्ही गोष्टीचं मी तुला वर्णन करणार आहे. इथं फक्त करणार आहे असं बोलले, समोरच्या श्लोकांमध्ये वर्णन करतील. याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्हाला प्रश्न नाही आहे. तर आपण प्रभुपादांचं तात्पर्य बघूया. बघा, तात्पर्यातून आपल्याला हे क्लिअर होईल की हे मार्ग भक्तासाठी नाही आहेत. पहिल्या ओळीत प्रभुपाद काय लिहितात? जे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले विशुद्ध भगवत भक्त असतात ते आपण आपला देह कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करत नाहीत. कारण या दोन्ही मार्गांवरती भक्त निर्भर नाही आहेत. म्हणजे हे जे वर्णन आहे हे भक्तांसाठी नाही आहे, दुसऱ्या मार्गाच्या लोकांसाठी आहे. प्रभुपाद काय म्हणतात? कारण भक्त जे आहेत सर्व काही श्रीकृष्णांच्या हातात सोपवितात आणि सुखाने व सुलभतेने भगवतधामात परत जातात. म्हणून हे दोन्ही मार्ग आपले नाही आहेत. परंतु जे अनन्य भक्त नाही आहेत म्हणजे इतर साधक कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग यांच्यासारखे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीच्या मार्गावर विसंबून असतात, त्यांना योग्य काळीच देहत्याग केला पाहिजे. आता हे योग्य काळ वगैरे काही पुढे वर्णन येईल, परंतु इथे एवढं लक्षात ठेवा की त्यांच्यासाठी हे वर्णन आहे. कारण त्यांच्यासाठी विशिष्ट वेळ, विशिष्ट स्थितीला शरीर सोडणं खूप खूप गरजेचं आहे, नाहीतर त्यांना प्रॉब्लेम होतो. जेणेकरून त्यांना या जन्ममृत्यूंनी भरलेल्या भौतिक जगतात न परतण्याची निश्चिती होते. आणि शेवटच्या ओळीमध्ये तुम्ही वाचू शकता, मी तुम्हाला बोललो ना, काळ या शब्दाचा अर्थ मार्ग पण होतो किंवा अधिष्ठात्री देवता. प्रभुपाद लिहितात बघा, आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार काळ हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठात्री देवतेचा सूचक आहे. म्हणून काळाचा अर्थ वेळ पण घ्यायचा आहे आणि काळाचा अर्थ मार्ग किंवा त्या ग्रहाची देवता असं पण घ्यायचं. हे जर अर्थ घेतले तर आपल्याला पुढे समजायला सोपं जाईल. तर अर्जुन म्हणतो की भगवंता तुम्ही 21व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की ज्यांना तुमची प्राप्ती होती त्यांना तर परत यावं लागत नाही. पण तुम्ही असे बोलले नाही की इतर मार्गाने लोक कसे जातात. तर भगवंत म्हणतात ठीक आहे, इतर जे दुसरे लोक कसा प्रवास करतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला इथे आता तुला अर्जुना वर्णन करून सांगेन. तर आता त्याच्यापैकी पहिला जो मार्ग आहे बघा, एक लक्षात ठेवा, एका मार्गाने हे जाणारे लोक परत येतात, सामान्य पुण्याचा मार्ग. आणि दुसरा एक मार्ग आहे ज्या मार्गाने हे लोक परत येत नाहीत. तर परत न येणारा मार्ग भगवंत आधी सांगत आहेत. तर आपण हा श्लोक नंबर 24चं गायन करूया. याच्यामध्ये न परत येण्याचा मार्ग आहे. हा आत्मा कसा प्रवास करतो क्रममुक्तीने आणि ब्रह्मज्योतीची कशी प्राप्ती करतो. अग्निर्ज्योतिरह शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति
ब्रह्म ब्रह्म विदो जना. तर आता हे क्रममुक्तीवाले साधक आहेत. याला आपण ज्ञानयोगी अष्टांगयोगी पण म्हणू शकतो, पण हे सामान्य पुण्यवाले नाही आहेत. कारण या मार्गाने हे जाऊन हे परत येत नाहीत. कारण भगवंत बोलले, मी तुला दोन मार्ग सांगेल, एक आवृत्तीम आणि एक अनावृत्तीम. आवृत्तीमनं परत येणार, अनावृत्तीमनं परत नाही येणार. आपण म्हणतो ना, ही पहिली आवृत्ती आहे, दुसरी आवृत्ती आहे, म्हणजे परत परत होण्याला आपण आवृत्ती म्हणतो. तर अनावृत्ती म्हणजे परत न होणे, म्हणजे परत न येण्याचा हा जो मार्ग आहे, तर हा श्लोक नंबर 24 सांगितला आहे. तर या श्लोकामध्ये जे शब्द आहेत, अग्नी, ज्योती, अह, शुक्ल, षण्मासा, उत्तरायणम, तर हे शब्द दाखवतात वेगवेगळ्या ग्रहांना दर्शन करतात, की या वेगवेगळ्या ग्रहांवरती प्रवास करत करत हा आत्मा समोर जातो. तर बलदेव विद्याभूषण चांदोगी उपनिषदमधून या वेगवेगळ्या ग्रहांबद्दल सांगतो. तो श्लोक तर खूप मोठा आहे संस्कृत, मी तुम्हाला भाषांतर सांगतो. हे जेव्हा हे ब्रह्मउपासक लोक आहेत, ज्ञानयोगी अष्टांगयोगी, जेव्हा त्यांचं शरीर सुटतं किंवा त्यांचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर त्यांचा अंत्यविधी झाला किंवा नाही झाला याने त्यांच्यावरती काही फरक पडत नाही. तर हे वेगवेगळ्या ग्रहाच्या साह्याने हे लोक समोर समोर प्रवास करतात. तर सगळ्यात पहिले नाव आहे अग्नी. तर अग्नी याचं नाव होतं, या यांचं नाव कोणतं? अग्नी हे शिशुम्ना, अर्चिरादी, या अग्नीचं पण एक नाव आहे. तर थोडक्यात सगळ्यात पहिले हे लोक अग्नीकडे जातात, अग्नीच्या देवतेकडे. अग्नीच्या देवतेकडे जातात, तिथून दिवसाच्या देवतेकडे जातात. अग्नीची देवता, नंतर ज्योतीची देवता. आता ज्योतीची देवता म्हणण्यापेक्षा असं म्हणू शकतो की ह्या वेगवेगळ्या ग्रहांवरच्या देवता आहेत, यांचे पण वेगवेगळे ग्रह आहेत. हा व्यक्ती वरवर प्रवास करत चालला आहे. सगळ्यात पहिले अग्नीच्या देवतेकडे जातो. या अग्नीचं नाव मी विसरलो, काय नाव सांगितलं होतं प्रभूजींनी? या अग्नीचं नाव आहे वैश्वानर अग्नी आहे. ही जे अग्नी शब्द आला ना पहिल्यांदा, अग्नी, ज्योती, अह, शुक्ल, तर प्रकाशामध्ये म्हणजे हे वैश्वानर लोकामध्ये सर्वात पहिले हा आत्मा जातो. मग वैश्वानर लोकापासून दिवसाच्या देवतेकडे जातो, नंतर पंधरवाड्याच्या देवतेकडे जातो. पंधरवाडा कोणता? की ज्या पंधरवाड्यामध्ये चंद्रकला वाढत वाढत जाते, म्हणजे याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. तुम्ही कधी कॅलेंडर वाचला असेल, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, हे तुम्हाला माहिती आहे? शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. हां, शुक्ल पक्ष म्हणजे जिथे चंद्र वाढत वाढत जातो. नंतर या पंधरवड्याच्या देवतेकडे जातात. नंतर उत्तरायणाची जी देवता आहे, मला वाटतं उत्तरायण मकर संक्रांतीला सुरू होतं का संपतं? तर उत्तरायणाच्या देवतेकडे जातात, मग वर्षाच्या देवतेकडे जातात, मग वायुदेवाकडे जातात, मग सूर्यदेवाकडे जातात, मग चंद्रदेवाकडे जातात, मग वरुण देवाकडे जातात, मग इंद्रदेवाकडे जातात, मग ब्रह्माजीकडे जातात, आणि तिथून मग हे लोक ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतात. तर यांचा हा मार्ग खूप हळूहळू म्हणण्यापेक्षा क्रमाक्रमाने प्रवास करण्याचा मार्ग आहे, म्हणून या मार्गाला क्रममुक्ती असं म्हणतात, किंवा यालाच अर्चिरादी मार्ग असं पण म्हटलं जातं, कारण ती सुरुवात अर्ची नावाच्या देवतेपासून करतात. यालाच ब्रह्मपद असं पण म्हणतात, कारण त्यांचा ब्रह्मज्योतीकडे प्रवास आहे. तर इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे वेगवेगळे नावं आहेत, अग्नी, ज्योती, अह, शुक्ल, षण्मासा, उत्तरायणम, ह्या वेगवेगळ्या देवता आहेत. तर ह्या देवता काय करतात की या ज्ञानी व्यक्तीने जेव्हा शरीर सोडलं किंवा अशा योगीने शरीर सोडलं, तर त्याचं आपल्या ग्रहावरती स्वागत करतात, आणि तिथे त्याच्या ज्या काही सूक्ष्म इच्छा असतील किंवा त्याची जी काही उत्सुकता असेल ती पूर्ण करतात. आणि जेव्हा या आत्म्याला समोर प्रवास करत असेल, तर मग दिवसाची देवता पंधरवड्याच्या देवतेकडे किंवा अग्निदेवतेकडे किंवा चंद्रदेवतेकडे असे या आत्म्याचा समोर समोर प्रवास केला जातो. तिथे तो काही दिवस राहतो, त्याची उत्सुकता पूर्ण होते, मग समोर जातो. असं करत करत मग शेवटी तो ब्रह्मलोकांमधून मग या विश्वाच्या बाहेर जाऊन ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतो. तर इथे एक दुसरा अर्थ असा पण घेता येतो की या व्यक्तीला शुभ स्थितीमध्येच शरीर सोडावं लागतं. शुभ स्थितीमध्ये कसं की दिवसाच्या वेळेला, शुक्ल पक्षामध्ये, उत्तरायणामध्ये,
अशा वेळेला शरीर सोडलं तर या लोकांचा हे क्रममुक्तीने प्रवास होतो, असा पण अर्थ आहे. आणि अशा वेळी शरीर सोडल्यावरती मग हे लोक समोर वेगळ्या देवतेंच्या मदतीच्या सहाय्याने समोर समोर प्रवास करतात आणि शेवटी मग ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतात. ब्रह्मज्योतीमधून कोणी परत येत नाही, म्हणून या मार्गाला म्हणतात अनावृत्तींचा मार्ग किंवा परत न येण्याचा मार्ग. तर असं हे या मार्गाचं वर्णन आहे. प्रभुपादांनी भाषांतरात जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उतरण्यात असतो त्या 6 महिन्यामध्ये या भौतिक जगात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. त्याच्यासाठी ही शुभवेळ पण असावी लागते. भीष्म पितामहाला गरज नव्हती शुभवेळीची, परंतु तरीसुद्धा त्यांनी, तुम्ही आठवत असेल की मकर संक्रांत किंवा त्याला काय म्हणतात भीष्म पंचक काहीतरी असं नाव आहे, मला पण आठवत नाही, त्यावेळेस त्यांनी शरीर सोडलं. त्यांचं खरं उद्देश तर भगवंत तिथे येणार हे होतं, परंतु सामान्यतः योगी लोक असं शुभवेळीच शरीर सोडतात, कारण त्या शुभवेळी शरीर सोडल्यावर त्यांचा समोरचा प्रवास ठीक होतो. तर इथे अर्थ शुभवेळेचा पण आहे आणि असं पण की ह्या ज्या वेगळ्या देवता आहेत, अग्नीची ज्योती, शुक्ल, षण्मासाची देवता, उत्तरायणाची देवता, ह्या देवता या आत्म्याचा समोरचा प्रवास करून देतात, त्यांना स्वीकारतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यांना समोर पाठवतात. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय सांगितलं आहे, जेव्हा अग्नी, प्रकाश, दिवस आणि शुक्ल पक्षाचा उल्लेख करणं तेव्हा जाणले पाहिजे की या सर्वांच्या अधिष्ठाता देवता आहेत. बघा इथे तुम्हाला क्लिअर होईल की केवळ वेळच नाही आहे तर ह्या देवता पण आहेत. जसे की विशिष्ट दिवसाची पण देवता असते, उत्तरायणाची पण देवता असते, म्हणजे त्या काळामध्ये त्यांचं कार्य असतं. तर या प्रभुपाद म्हणतात की या सर्वांच्या अधिष्ठाता देवता आहेत, ज्या जीवांच्या मार्गक्रमणाची व्यवस्था करतात, म्हणजे समोर समोर हा जीव कसा प्रवास करेल. ज्या योगीजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ती देहत्याग करण्याकरिता इष्टस्थळाची स्थळकाळाची व्यवस्था करू शकतात, परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन असतात. जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्ममृत्यू चक्रात पुन्हा परतावे लागत नाही. मला हे फक्त वाक्य कळलं नाही प्रभुपादांचं, की समजा एखाद्या व्यक्ती चुकून जर चांगल्या वेळी मेला तर त्याला कशी काय प्राप्ती होईल, कारण त्याचं हृदय शुद्ध पाहिजे. तर याचा जर मला कधी अर्थ कळला तर मी तुम्हाला सांगेल. कदाचित प्रभुपाद असं म्हणत असतील की एकतर त्यांना शुद्ध म्हणण्यापेक्षा त्याच्या साधनेमध्ये प्रगत झालेला हा ज्ञानयोगी किंवा अष्टांगयोगी आहे. एकतर तो वेळ ठरवत असेल कधी शरीर सोडायचं, किंवा एखाद्या वेळेस चुकून जरी त्याने शरीर सोडलं पण जर वेळ योग्य असेल तरी पण तो अनावृत्तीम किंवा ब्रह्मज्योतीची प्राप्ती करेल. परत प्रभुपाद शुद्ध भक्तांसंदर्भात सांगतात, तरीही कृष्ण भावनाभावित विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते. हे भक्तांसाठी नाही आहे, इतर मार्गासाठी. तो देहत्याग शुभकाळी अथवा अशुभ काळी किंवा योगायोगाने अथवा पुनर्योजनेनुसार कधीही करो, हे भक्तांसाठी नाही आहे, हे या मार्गाच्या लोकांसाठी आहे. तर हा मागच्या श्लोकात भगवंत बोलले की मी तुला 2 मार्ग सांगेल, एक परतण्याचा आणि एक न परतण्याचा. इथे न परतण्याचा एक मार्ग सांगितला आहे. तर याचं मी तुम्हाला थोडक्यात वर्णन केलं. कोणाचा काही प्रश्न आहे? हे तुम्हाला समजले की फार किचकट वाटलं, हा कसा प्रवास काय समजलं ना? मग ठीक आहे. तर हे साधक अशा पद्धतीने प्रवास करत करत एका, बघा हे वेगवेगळ्या पद्धतीने लोक जातात. एकतर पुण्य करून परत येणारे हे क्रममुक्तीवाले, सद्यमुक्तीवाले, शुद्ध भक्तांचा वेगळाच मार्ग असतो, परंतु हे क्रममुक्तीवाले आहेत, म्हणून एका एका ग्रहावरती प्रवास करत करत जातात. या श्लोकात न परतणाऱ्या मार्गाचे वर्णन आहे. अग्नी, शुक्ल या विविध अधिष्ठात्री देवता आहेत. भक्तांसाठी कुठली वेळ शुभ नाही, अशुभ नाही, कारण ते आपल्या प्रयत्नावर निर्भर नाही तर भगवंतांवरती निर्भर असतात, त्यांची काळजी भगवंत घेतात. आता झाला हा एक मार्ग. आता श्लोक नंबर 25मध्ये दुसरा मार्ग आहे, ज्या मार्गाने साधकांना परत यावं लागतं. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, हे साधक कुठले असतील जे परत येतात? यस दिव्या माताजी, ओके ठीक, परफेक्ट. किंवा यांना कोणती योगी म्हणू आपण? हां, कृपा सांग. हां, सकाम कर्मयोगी, हे लक्षात ठेवा. अष्टांगयोगी, ज्ञानयोगी यांचं जे आपण मागच्या श्लोकात वर्णन ऐकलं ते परत येत नाहीत. तर सकाम कर्मयोगी किंवा सामान्यतः शास्त्रविरहित जीवन जगून पुण्य कमवण्याचा ज्यांचा प्रयत्न असतो आणि उच्चतर स्वर्गाची प्राप्ती, सुखसुविधेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न असतो,
या लोकांना परत यावं लागतं. अशी गीतेमध्ये दुसऱ्या ठिकाणी पण सांगितले 9व्या अध्यायामध्ये. काय क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, त्यांचं पुण्य संपल्यावरती त्यांना परत यावं लागतं. त्यात तेच हे लोक आहेत. तर हा श्लोक आपण गाऊया. श्लोक नंबर 25. धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् तत्र चांद्रमसं ज्योतिर् योगी प्राप्य निवर्तते. तर आता केलेल्या चर्चेवरून कोण सांगेल धूम, रात्री, कृष्ण, षण्मासा, दक्षिणायनम हे काय असेल? हां, बरोबर. तर ह्या परत येणाऱ्या लोकांची पण मदत करणाऱ्या काही देवता असतात. ह्या देवता त्यांना समोर समोर घेऊन जाऊन स्वर्गलोकापर्यंत घेऊन जातात. परंतु हा व्यक्ती सामान्य पुण्याच्या बळावर असल्यामुळे याला परत यावं लागतं. तर ह्या पण देवता आहेत. तर तो प्रकाशामध्ये जातो, तर हा धुरामध्ये जातो. धुराचा आता एक्झॅक्टली धूर म्हणजे आपला हा अगरबत्तीचा धूर असा धूर नाही आहे. तर ह्या धूम्राच्या देवता आहेत. जसे की अग्निदेवता आहे ना, तशी धूम्र देवता पण आहे. मला पण एक्झॅक्टली माहीत नाही कोणती देवता आहे, परंतु ह्या देवता आहेत. धुराची देवता हा शब्द बरोबर वाटत नाही, पण ही एक देवता आहे. नंतर रात्रीची नियंत्रण करणारी देवता, कृष्ण पक्षाची देवता, म्हणजे त्या पंधरवड्याची, दक्षिणायनाची देवता. कारण आपण आधीच्या श्लोकामध्ये बघितलं, जे उत्तरायणामध्ये शरीर सोडतात ते तिकडे जातात. तर हे लोक दक्षिणायनामध्ये शरीर सोडतात. तर यांना परत यावं लागतं. तर इथे जर तुम्ही प्रभुपादांच्या तात्पर्यात बघितलं तर एक क्लिअर होईल की हे लोक पुण्य कमावून जाणारे लोक आहेत आणि त्यांना परत यावं लागतं. प्रभुपाद काय लिहितात? श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी सांगतात की या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये, बघा इथे क्लिअर होतं, आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत. यज्ञ म्हणजे ज्योतिष्टोम यज्ञ, किंवा ज्या यज्ञाने पुण्य प्राप्त होऊन स्वर्ग मिळतो ते यज्ञ. त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते. तर चंद्रलोक म्हणजे, चंद्रलोक हा एक स्वर्गीय ग्रह आहे. स्वर्गीय ग्रहांपैकी एक ग्रह आहे चंद्रलोक. तर असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे 10,000 वर्षे देवतांच्या गणनेनुसार वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. कालांतराने ते पृथ्वीवर परत येतात. हा परत येण्याचा मार्ग आहे, आवृत्तीचा मार्ग आहे. याचा अर्थ असा होतो की स्थूल इंद्रिय, म्हणून प्रभुपाद एक सांगतात की मॉडर्न सायन्सनुसार तर आपण चंद्रावर लोकांना बघत नाही, परंतु आपल्या शास्त्रानं असं स्पष्टीकरण आहे की हे लोकांचे वेगळ्या डायमेन्शनमध्ये आहेत. जसं की आपण म्हणतो भौतिक जगात त्रिमिती आहे, 3D आहे. तर हे जे चंद्रग्रहावर स्वर्गीय ग्रहावरती जाणारे हे आत्मे ते वेगळ्या डायमेन्शनमध्ये आहेत. म्हणून आपल्याला सामान्यतः हे लोक दिसत नाही चंद्रावर जाऊनसुद्धा. तर चंद्र हा एक स्वर्गीय ग्रह आहे. तर तिथे हे लोक जातात. हे परतीचा मार्ग आहे. तर या मार्गाने गेल्यावरती हे लोक स्वर्गाची प्राप्त करतात आणि मग त्यांना इथे सुखाचा उपभोग काही वर्षासाठी, काही काळासाठी मिळतो आणि मग त्यांना त्यांचे सुख म्हणण्यापेक्षा पुण्यकर्म जेव्हा संपतात तेव्हा त्यांना परत यावं लागतं. तर बलदेव विद्याभूषण एका उपनिषदमधल्या श्लोकामधून सांगतात, चांदोग्य उपनिषदमधून. श्लोक खूप मोठा आहे. अथ य इमे ग्राम इष्टापूर्ती दत्तम इति उपासते इति धूम्रमासा. तर त्याचं ते भाषांतर मी तुम्हाला सांगतो की हे लोक कसे जातात. की जे गृहस्थ लोक आहेत, आता इथे गृहस्थ म्हणजे सर्व गृहस्थ नाही, भक्ती मार्गातले गृहस्थ नाही तर तुम्हाला वाटेल की अरे आपण पण गृहस्थ आहोत. हे गृहस्थ नाही. जे गृहस्थ सामान्य पुण्य कमवण्यासाठी प्रयत्न करतात, जसे की समाजामध्ये लोक जास्तीत जास्त हेच पुण्याच्या मागे असतात. तर हे सामान्य गृहस्थ जे की यज्ञ करतात, काही सामाजिक कार्य करतात किंवा दानदक्षिणा करतात, हे लोक धूम्रेच्या देवतेकडे जाऊन तिथून मग ते रात्रीच्या देवतेकडे जातात, मग कृष्ण पक्षाच्या देवतेकडे जातात, मग दक्षिणायनाच्या देवतेकडे जातात, मग पितृलोकांकडे जातात, पितृलोकांकडून ते जातात चंद्रदेवतेकडे. तर अशा पद्धतीने या लोकांचा प्रवास होतो. स्वर्गीय ग्रहावरती जाऊन तेव्हा त्यांचं पुण्य संपतं, तेव्हा त्यांना परत यावं लागतं. तर हा झाला परत येण्याचा मार्ग. भगवंतांनी हे दोन्ही मार्ग इथे सांगितलेत. या श्लोकात परत येणाऱ्यांचा मार्ग दर्शवला आहे. सकाम कर्मी विविध यज्ञ करून या मार्गाने स्वर्गप्राप्ती करतात, पण पुण्यक्षय झाल्यावर त्यांना परतावे लागते. हा मोक्षप्राप्तीचा मार्ग नाही आहे, कारण की यांना परत यावं लागतं ना. धूम, रात्री ही अधिष्ठात्री देवता आहे किंवा हा एक मार्ग आहे
की या विशिष्ट प्रकारच्या देवतेच्या ग्रहांवरती प्रवास करत करत हा व्यक्ती स्वर्गात जातो. ती देवता त्याचा समोरच्या प्रवासासाठी मदत करतात, परंतु हा मोक्षासाठी पात्र नाही आहे म्हणून याला परत यावं लागतं. तर हे झाले 2 मार्ग. याच्यावरती कोणाला काही प्रश्न आहे? नाही ना? तर 23मध्ये भगवंत बोलले मी तुला हे 2 मार्ग सांगणार आहे. 24 आणि 25मध्ये 2 मार्ग सांगितले. आता या दोन्ही मार्गांचा सारांश 26व्या श्लोकात सांगतील. हा श्लोक आपण गाऊया. श्लोक नंबर 26. शुक्लकृष्णे गती येते जगतः शाश्वते मते एकया याति अनावृत्तिम अन्यया वर्तते पुनः. तर इथे भगवंत म्हणतात की अर्जुन, शुक्ल कृष्ण गती येते. शुक्ल आणि कृष्ण ह्या 2 गती आहेत जगतामध्ये. शाश्वत मते म्हणजे खूप अनादी काळापासून ह्या गती आहेत, कारण जगत अनादी आहे, जीवांच्या इच्छा अनादी आहेत. म्हणून ह्या 2 जे मार्ग आहेत, एक बऱ्याच अनादी काळापासून जीव या मार्गाने प्रवास करतात. काही जीव बहुतांश जीव परत येणाऱ्या मार्गाने प्रवास करतात आणि काही जीव हे न परत येणाऱ्या मार्गाने प्रवास करतात. परंतु जे सामान्य पापी लोक आहेत त्यांचा तर इथे उल्लेखच नाही, ते तर स्वर्गापर्यंत पण जात नाहीत. तो एक वेगळाच मार्ग झाला. पापी लोकांचा वेगळा मार्ग, पुण्य कमावणाऱ्यांचा वेगळा मार्ग, मोक्षामध्ये क्रममुक्तीचा वेगळा मार्ग, मोक्षामध्ये सद्यमुक्तीचा वेगळा मार्ग आणि भक्तांचा वेगळा मार्ग. याच्यामध्ये फक्त क्रममुक्ती आणि पुण्य कमावणारी या दोघांचंच वर्णन आहे. तर इथे कृष्ण म्हणतात की अर्जुन, हे 2 मार्ग शाश्वत आहेत. तर एका मार्गाने व्यक्ती परत येतो आणि एका मार्गाने परत येत नाही. तर या श्लोकामध्ये भगवंतांनी दोन्ही मार्ग सांगले, शुक्ल आणि कृष्ण. आता फक्त हँड रेज करा. याच्यापैकी शुक्ल आणि कृष्ण या दोन्ही मार्गामध्ये कोणत्या मार्गाने व्यक्ती परत येतो आणि कोणत्याने परत येत नाही? शुक्ल आणि कृष्ण. यस कावेरी माताजी? हां, परफेक्ट. तर दिव्या माताजी, कृष्ण मार्गाने का परत येतो? हां, परफेक्ट तुम्हाला समजलं. तर शुक्ल मार्ग म्हणजे प्रकाशाचा मार्ग किंवा अर्चिरादी मार्ग किंवा वैश्वानर अग्नीपासून सुरू होणारा मार्ग. म्हणजे वैश्वानर ग्रहावरती जातात, वैश्वानर ग्रहावरून सुषुम्ना ग्रहावरती जातात, असे हे लोक समोर प्रवास करतात. कृष्णवाले पण रात्रीची देवता, दक्षिणायनाची देवता असं करत चंद्रग्रहावरती किंवा स्वर्गीय ग्रहांवरती जातात. तर हे इथे भगवंतांनी फक्त या दोन्हीचा सारांश सांगितलं की अर्जुन, हे 2 मार्ग शाश्वत आहेत. एका मार्गाने जीव परत येतो, दुसऱ्या मार्गाने परत येत नाही. तर याच्यामध्ये प्रभुपाद आणि आचार्यांनी काही सांगितले का आपण बघूया. बघा, मी तुम्हाला बोललो ना की आपण उपनिषदमधून मी तुम्हाला वाचून सांगतो तात्पर्यातून. तर प्रभुपादांनी बघा पहिल्या ओळीत लिहिले, आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदातून प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे, जे मी तुम्हाला आता वाचून दाखवले ना, कसं तो एका ग्रहावरती जातो. तर हे बलदेव विद्याभूषण यांच्या तात्पर्यातून सांगितलं होतं. प्रभुपादांनी त्याचा पण इथं काय म्हणतात त्याला, पण प्रभुपादांनी मेन्शन केलं की हे बलदेव विद्याभूषण यांच्या टीकेमध्ये दिलेलं आहे. जे सकाम कर्मीने दार्शनिक तर्कवादी आहेत ते अनादिकालापासून अविरतपणे ये जा करीत आहेत. वास्तविकपणे ते कृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही. प्रभुपाद इथे दोघांना एकत्रच घेतात, ब्रह्मज्योतीवाल्यांना पण आणि पुण्यवाल्यांना पण, कारण एका दृष्टीने त्या दोघांनाही भगवंतांची प्राप्ती होत नाही. प्रकाशाच्या मार्गाला शुक्ल म्हणायचं. का शुक्ल म्हणायचं? बलदेव विद्याभूषण म्हणतात कारण त्या मार्गामध्ये साक्षात्कार आहे. आणि धूम्राच्या मार्गाला अंधकारमय म्हणायचं, कारण त्या मार्गामध्ये साक्षात्कार नाही आहे किंवा भगवत प्राप्ती नाही असं आपण म्हणू शकतो. तर इथे मी काही मुद्दे घेतलेत. प्रकाशमय मार्गातून प्रयाण करणारा परत येत नाही, म्हणजे शुक्ल मार्गाने तो मोक्ष प्राप्त करतो म्हणजे क्रममुक्ती. आणि अंधकारमय मार्गातून म्हणजे कृष्ण पक्षातून प्रयाण करणारा परत येतो आणि त्याला जन्म घ्यावा लागतो, कारण त्याचं पुण्य संपतं. प्रकाशाच्या मार्गाला शुक्ल किंवा शुभ्र म्हटले जाते, कारण त्यात साक्षात्कार आहे. आणि अंधकाराच्या मार्गाला कृष्ण म्हटले जाते. कृष्ण म्हणजे आपले कृष्ण देव नाही, कृष्ण या शब्दाचा अर्थ गडद किंवा अंधकारमय असा पण होतो.
कारण त्यात आत्म किंवा ब्रह्मसाक्षात्कार नाही आहे, म्हणून त्यांच्या मार्गाला अंधाराचा मार्ग म्हटले. जे दोन्ही मार्ग अनादी आहेत, कारण भौतिक जगत अनादी आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न आहे? तर तुम्हाला हे कळलं ना की हा काळ म्हणजे काळ पण आहे आणि मार्ग पण आहे. कुठला मार्ग? वैश्वानर लोक, सुषुम्नार लोक, अग्निदेवता, वरुण देवता, इंद्रदेवता, ब्रह्मदेव, हा ब्रह्मदेवाचा ग्रह हा एक मार्ग आहे, हे पण लक्षात ठेवा. तर आपण श्लोक नंबर 27 बघूया. श्लोक नंबर 27चं गायन करू. नैते श्रुती पार्थजानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. तर इथे प्रभुपादांनी थोडासा भक्तिमय तात्पर्य दिलेलं आहे. इतर आचार्यांनी इतर मार्गाच्या संदर्भात दिलं. आपण आधी प्रभुपाद काय सांगतात ते बघूया. प्रभुपाद म्हणतात, भौतिक जगातून प्रयाण करताना जीव ज्या दोन मार्गाचा अवलंब करू शकतो त्या मार्गाने अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. की नैते श्रुती पार्थ जानान, की श्रुती म्हणजे हे जे दोन मार्ग मी तुला सांगितले अर्जुन, परत येण्याचा परत न येण्याचा. नैते श्रुती पार्थ जानान, हे दोघेही जाणून योगी मुह्यती न कश्चन, की योगी व्यक्तीने म्हणजे भक्ताने विचलित होऊ नये. कारण एक अर्थ आपण असा घेऊ शकतो की या दोन्ही मार्गाशी आपल्याला काही संबंधच नाही आहे. प्रभुपादांनी हा भक्तिमय तात्पर्य दिलं आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्त भव अर्जुन, त्यामुळे अर्जुन तू सदैव भक्तीमध्ये युक्त व्हा, तू सदैव भक्ती कर, कारण ज्यामुळे तुला या दोन्ही मार्गाची चिंता करण्याची गरज नाही आहे. तर पुढे प्रभुपाद काय म्हणतात, आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्व योजनेनुसार होईल याची चिंता भगवत भक्तांनी कधीच करू नये. कारण भक्तांनी ही चिंता करण्याची गरज नाही मी कुठल्या मार्गाने जाईल, कारण हे या मार्गाने आपण जातच नाही. भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की या दोन मार्गापैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे हे त्रासदायक गोष्ट आहे, कारण दोन्ही भक्तासाठी त्रासदायक आहे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय. यामुळे भगवत धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ, निश्चित आणि सुखरूप होईल. हे महत्त्वाचं हे प्रभुपादांनी सांगितले. की थोडक्यात प्रभुपादांनी काय भक्तिमय तात्पर्य दिलं आणि हे दोन्ही मार्गाची भक्तांनी काळजी करण्याची गरज नाही आहे असं प्रभुपादांनी सांगितलं. आणि हे बरोबर आहे. इतर आचार्यांचं तात्पर्य वाचून तुम्हाला संभ्रम होईल, तरी पण मी सांगतो दुसऱ्या आचार्यांनी काय सांगितलं. की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की जेव्हा एखाद्या साधकाला ह्या दोन्ही मार्गाचं ज्ञान कळतं की एकाने परत येतं एकाने परत येत नाही, तेव्हा त्याच्या विवेक बुद्धी त्याची विकसित होते आणि मग तो विचार करू शकतो की बाबा हे पुण्य जर मी कमावलं तर मला परत यावं लागेल, त्याच्यामुळे हा माझ्यासाठी मार्ग नाही आहे, म्हणून तू तुझं मन एकाग्र कर, असं एक विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं म्हणणं आहे. बलदेव विद्याभूषण म्हणतात, मला वाटते प्रभुपादांचं आणि बलदेव विद्याभूषणचं सारखंच तात्पर्य आणि तेच आपण लक्षात ठेवूया. कारण मी आज नेटवरती बऱ्याच लोकांच्या टीका वाचल्या, तर सगळीकडे एवढा अर्थ स्पष्ट होत नाही, थोडंसं कॉम्प्लिकेटेड मिनिंग वाटतं, परंतु प्रभुपादांचा अर्थ हा बलदेव विद्याभूषणशी संमत आहे आणि तोच आपल्यासाठी योग्य आहे. की भक्ताने या दोन्ही मार्गाला जाणून विचलित होण्याची गरज नाही आहे, कारण त्याची काळजी स्वतः भगवंत करतात. म्हणून तू अर्जुन नेहमी भक्तीमध्ये स्थित हो, योगयुक्त भवान. इतर लोक योगयुक्तचा अर्थ स्थिरबुद्धी करणे किंवा हे काय म्हणतात बलदेव विद्याभूषण, समाधीमध्ये स्थिर होणे असा घेतात, परंतु त्या दोन्हीचा आपल्याला अर्थ स्पष्ट होणार नाही. त्याच्यामुळे आपण एवढं लक्षात ठेवू की भक्तीमध्ये स्थिर होणे आणि या इतर मार्गाने भ्रमित न होणे असा या 27 नंबरच्या श्लोकाचा अर्थ आहे. इथे मी काय, या दोन्ही मार्गाचे ज्ञान मिळाल्यावर विवेक बुद्धी विकसित होते आणि भक्त कुठल्या मार्गाचा स्वीकार करायचा तो ठरवू शकतो, पण भक्त या दोन्ही मार्गाचा स्वीकार करू शकत नाही, तो अनन्य भक्ती करतो. यामुळे सकाम कर्म मार्गाचा स्वीकार नाही करत, ज्याद्वारे तो परत यावे लागतो. हे तर सोपी अंडरस्टँडिंग आहे की इथून एवढं तरी कळलं पाहिजे की बाबा मी जर सकाम कर्माचा सामान्य पुण्याचा मार्ग घेतला तर मला परत यावं लागेल, त्याच्यामुळे तो तर माझा मार्गच नाही आहे. नंतर भक्ताला या दोन्ही मार्गाची चिंता करण्याची गरज नाही, कारण त्याची जबाबदारी भगवंत घेतात. आपण आधी पण बघितलं होतं की मृत्यूच्या समयी
जर आयुष्यभर भक्ती केली तर नाही स्मरण झालं तरीसुद्धा भगवंत जबाबदारी घेतात, तर या मार्गाची जबाबदारी घेणारच. केवळ स्थिरपणे भक्ती करणे अपेक्षित आहे. एवढा सगळा व्याप करण्याची गरज नाही. तर इथे कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. मी जेव्हा पहिल्यांदा गीता वाचली होती तेव्हा मला हे काही समजत नव्हतं की हे का आहे, धूम रात्री कुठे चालला आहे, कुठे येतो आहे. तर मला बरेच वर्ष लागले, पण तुम्हाला पहिल्याच क्लासमध्ये समजून गेलं. चांगलं आहे. हो का? असेल. तर तरी भागवतममध्ये नंतर मी इतर टीका इतर भक्तांकडून जेव्हा अभ्यास केला, भागवतामध्ये दुसरा स्कंद वाचला, तेव्हा कळलं की या सर्वाचा काय अर्थ होतो. पण कदाचित आपण सगळे एकत्र आणल्यामुळे तुम्हाला सोपं वाटत असेल. तुम्ही याच्या आधी हे तात्पर्य वाचले आहेत, हे श्लोक वाचले याच्या आधी? ठीक आहे, चालेल. तर आता आपण हा शेवटचा श्लोक अभ्यास करूया आणि मग हा अध्याय आपला संपून जाईल. श्लोक नंबर 28. त्याचं गायन करायचं आहे. थोडंसं छंद मोठा आहे म्हणून गायनाची पद्धत वेगळी आहे. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. तर इथे आचार्यांचा आणि प्रभुपादांचा दोघांचा अर्थ बघूया. सामान्य अर्थ काय आहे? वेदांचं अध्ययन करून, यज्ञ करून, तप करून, दान करून जे पुण्य मिळतं, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलप्रदिष्टम, हे जे मिळतं त्याला काय करतात? हा योगी, इथे आपण भक्त पण घेऊ शकतो किंवा हा मोक्षकामी पण घेऊ शकतो. अत्येति तत्सर्वम इदम. अत्येति म्हणजे त्या सर्वाला पार करणे. प्रभुपादांनी काय अर्थ दिला अत्येतीचा? मागे टाकते. मागे टाकणे म्हणजे वेदांचा अभ्यास करून पुण्य कमवणे, यज्ञ करून पुण्य कमवणं, दान करून पुण्य कमवणं, या सगळ्या गोष्टीला हा भक्त पण आणि हा मोक्षकामी व्यक्ती पण मागे टाकतो. का मागे टाकतो? अत्येति तत्सर्वम, या सर्वांना तो मागे टाकतो किंवा सोडून देतो किंवा क्षुल्लक म्हणून दुर्लक्ष करतो. का? इदम विदित्वा, कारण त्याला हे समजलंय की या पुण्याच्या साह्याने मला परत यावं लागेल, म्हणून तो याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग आपल्या साधनेमध्ये स्थिर होऊन योगी परमस्थानम, त्याला हा योगी परमस्थानाची उपैती म्हणजे प्राप्ती करतो. उपैतीच्या आद्यम, शाश्वत आद्य किंवा मूळ धामाची योगी प्राप्त करतो. इथे दोघांचा अर्थ घेऊ शकतो आपण की सामान्य सकामकर्मीसारखं न राहता हे ज्ञानयोगी अष्टांगयोगी या पुण्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या साधनेमध्ये स्थिर होऊन एकतर भगवंताच्या धामाची किंवा ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतात, किंवा जर भक्तांच्या संदर्भात अर्थ घेतला तर भक्त पण सामान्य पुण्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्या भक्तीच्या साह्याने याला पार करून भगवंतांच्या साकार स्वरूपाची प्राप्ती करतात. असा इथं आपण अर्थ घेऊ शकतो. तर प्रभुपादांनी काय सांगितले भाषांतरामध्ये? जो मनुष्य भक्ती मार्गांचा स्वीकार करतो तो वेद अध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. असा पण अर्थ घेता येतो की भक्ती केल्यावरती इतर गोष्टी करून जे फळ मिळतं ते पण फळ मिळतं. कारण श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. काय एक श्लोक येतो, सर्व मदभक्ती योगेन मदभक्तो लभते अंजसा स्वर्ग अपवर्ग मधाम कथंचित यदि वांछती. योगे भीर दान तपसा ज्ञान वैर नाही मी तुम्हाला दुसरं याच्या आधीचा एक श्लोक आहे, सर्व मदभक्ती योगेन मदभक्तो लभते अंजसा. तर माझ्या भक्ताला अंजसामध्ये सहजपणे भक्ती मार्गाने सगळं काही मिळतं. कुठलं मिळतं? सर्व मदभक्ती योगेन मदभक्तो लभते अंजसा स्वर्ग
अपवर्ग मद्धाम कथांची दिदी वांछिती. स्वर्ग पण मिळतं त्याला, अपवर्ग म्हणजे मोक्ष पण मिळतो आणि माझ्या धामाची प्राप्ती पण होते, असा पण अर्थ घेता येतो. की इतर गोष्टी करून ज्या गोष्टी मिळतात त्या भक्ताला भक्तीमुळे आपोआप मिळतात, त्याच्यामुळे भक्तीमध्ये काही कमतरता आहे असा विचार करण्याची गरज नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजे भक्तीमध्ये सगळं काही मिळतं. यत कर्मभिर तपसा ज्ञान वैराग्य येतस्य यत योगेन दान धर्मेन श्रेयोभिरितेरपि सर्व मदभक्ती योगेने मदभक्तो लभते अंजसा स्वर्ग अपवर्ग मद्धाम कथंचित यदि वांछिती. कर्म करून योग करून जे काय मिळेल ते सगळं भक्तीने मिळतं, असं एक अर्थ प्रभुपाद घेतात. आचार्यांनी असं पण सांगितले की परंतु हे जे इतर साधक आहेत या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, कारण या पुण्याने परत यावं लागतं. कारण त्यांना एकतर ब्रह्मज्योतीची इच्छा आहे किंवा भगवंतांच्या धामाची इच्छा आहे. तर प्रभुपादांनी एक स्पष्ट केले की कसा व्यक्ती त्याच्या जीवनक्रमामध्ये वैदिक मार्गानुसार प्रवास करतो. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की बालपणापासून सामान्यतः वैदिक मार्गाचं अनुसरण करणारा व्यक्ती कसा मार्गक्रमण करतो. प्रभुपाद म्हणतात, मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तविक करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. ब्रह्मचार्याने आध्यात्मिक गुरूच्या गृही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे, हे श्रीमद भागवतम श्लोक. आणि दारोदारी भिक्षा मागून ती गुरुला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरुच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखादी व्यक्ती एखाद्या दिवशी गुरुने त्याला भोजनाकरिता बोलावले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे हे काही नियम आहेत. हे जो पारंपरिक ब्रह्मचारी आश्रम होतं, बालपणापासून गुरुच्या आश्रमात जाऊन वेदांचं अध्ययन करायचे, कारण याच्यामध्ये वेदेशु हा शब्द आला आहे ना, तर वेद अध्ययनाच्या संदर्भात प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की ही प्रथा कशी होती. आता तर आपण आधुनिक ब्रह्मचारी आश्रम आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बदलल्यात, परंतु एक तत्त्व नेहमीच लागू पडतं की ब्रह्मचार्याने नेहमी गुरुच्या आदेशाखाली राहिलं पाहिजे, गुरुचे जे आदेश आहे तोच मान्य केला पाहिजे. तर हा झाला ब्रह्मचारी आश्रम किंवा वेद अध्ययनाचा आश्रम. मग वेद अध्ययनाच्या आश्रमानंतर तो ब्रह्मचारी समोर कसा प्रवास करतो. शिष्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षापर्यंत वेद अध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. वेद अध्ययनाचा उपदेश काय आहे की चरित्र घडलं पाहिजे, केवळ श्लोक पाठांतर करणं हा उपदेश नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की पाश्चात्य देशामध्ये लोक वेदांमध्ये PhD करतात पण दारू पितात, तर त्या PhDला काही अर्थ नाही, कारण चरित्राचा विकास होत नाही. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात, वेदाध्ययन हे आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्त्वज्ञानासाठी नसून, हे जे पाश्चिमात्य देशातले लोक आहेत किंवा आपल्या पण देशात जे लोक केवळ शैक्षणिकदृष्ट्या अभ्यास करतात तो काही फायद्याचा नाही, नसून चारित्र्य निर्मितीकरिता असतो. मग हा वेदाचा अभ्यास झाल्यावरती हा व्यक्ती समोर काय करतो, या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. हे पारंपरिक समाजामध्ये जर या ब्रह्मचर्याची इच्छा समोर गुरुच्याच मार्गदर्शनाखाली ब्रह्मचर्य राहून प्रगती करण्याची असेल तर ते पण त्याला करू दिलं जायचं, आणि त्याची इच्छा जर गृहस्थ आश्रमाची असेल तर ते पण त्याला अलाउड होतं, कारण त्याचं जे मुख्य चारित्र्य आहे ते आता घडलेलं आहे. तो कुठेही जरी गेला तरी त्या वेदाच्या उपदेशानुसारच आपलं चारित्र्यवान जीवन जगेल अशी निश्चिती झाली आहे, म्हणून त्याला गृहस्थ आश्रमाची परवानगी दिली जाते. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचर्याला गृहस्थ आश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात. आता हे का प्रभुपाद लिहितात, वेदेशु यज्ञेशु हा शब्द आला आहे ना, मग विविध प्रकारचे यज्ञ तो गृहस्थ आश्रमात करतो, कारण पती पत्नी मिळून वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करण्याचं विधान आहे, जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. अधिक उन्नती म्हणजे ते पुण्यप्राप्ती. नंतर वेदेशु यज्ञेशु तपस्वीचे दानेशु, दान काय, त्याने देशकाल परिस्थिती अनुरूपच भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे. हा झाला इथपर्यंत प्रवास ब्रह्मचार्यापासून गृहस्थ. आता गृहस्थ झाल्यावरती वैदिक शिकवणीनुसार व्यक्तीने गृहस्थ आश्रम सोडून वानप्रस्थ स्वीकारणे अपेक्षित आहे. पारंपरिक आश्रमामध्ये भक्तीमध्ये नाही स्वीकारलं तरी चालतं, परंतु इस्कॉनमध्ये याची पण सध्या व्यवस्था केली जात आहे की जर विशिष्ट वयानंतर म्हणजे कमीत कमी 50 वर्षानंतर त्या व्यक्तीला वाटलं की म्हटलं आता पूर्णपणे भक्तीमध्ये जास्त लक्ष द्यायचं आहे, तर तो वर्णाश्रम काय त्याला म्हणतात, गृहस्थ ब्रह्मचारी वानप्रस्थ आश्रम घेऊ शकतो. तर वानप्रस्थाबद्दल समोर प्रभुपाद सांगतील. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला अनन्यवास वल्कले धारण करणे
अक्षौर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. कारण ते तपस्या पण शब्दाला वेदेषु दानेषु तपस्वीचैव, ही तपस्या वानप्रस्थ आश्रमासाठी असे प्रभुपाद सांगतात. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम, वानप्रस्थ नंतर संन्यास, आश्रमाचे नियमाचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या सिद्ध अवस्थेत उन्नत होतो. असं जर वैदिक आदेशानुसार जीवन जगलं तर त्यापैकी काही जण स्वर्गलोकात उन्नत होतात. या चारीपैकी हे फक्त पुण्य कमवणारे. आणि अधिक प्रगती केल्यावर, म्हणजे संन्यासाश्रमामध्ये अधिक प्रगती केल्यावर आणि जर ध्येय मोक्षप्राप्तीचं असेल तर ते आध्यात्मिक विशेषतील निर्विशेष ब्रह्मज्योती किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात मुक्त होतात. वेदांमध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. या श्लोकाला प्रभुपादांनी वैदिक मार्गानुसार सांगितले. आता भक्तांच्या संदर्भात सांगताना प्रभुपाद सांगतात, परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडाच्या पलीकडे जातो. हे सामान्य वर्णाश्रम आयुष्य आहे, सामान्य कर्मकांडाचं जीवन आहे, 4 आश्रमातून जाणे. परंतु असा विचार करण्याची गरज नाही की भक्तीमध्ये आपण तर याच्यातून गेलेले नाही आहे. भक्तीमध्ये न जाता ही व्यक्ती अतिउच्च प्रगती करू शकतो. हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण भक्ती परत परत स्ट्रेस देतो. परंतु जर हा पारंपरिक वर्णाश्रमाचं पालन जर आपण आधीपासून केलं असेल तर त्याची पण भक्तीमध्ये मदत होते. कारण पहिले आयुष्याचे महत्त्वाचे वर्ष जर व्यक्तीने ब्रह्मचर्याचं पालन केलं, मनाला दूषित नाही होऊ दिलं, शास्त्र अध्ययन केलं तर त्याला भक्तीमध्ये मदत होते. कारण त्याचं मन शुद्ध असतं. परंतु असं जरी नाही केलं त्याने आणि डायरेक्ट तो भक्तीमध्ये आला तरी पण त्याचं काही नुकसान नाही. थोडीशी मेहनत करावी लागेल परंतु तो भगवत प्राप्ती करू शकतो. 7व्या आणि 8व्या अध्यायाबद्दल प्रभुपाद बोलतो, मनुष्याने अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सानिध्यात श्रवण करून घेतले पाहिजे. हे दोन्ही अध्याय. नाहीतर पांडित्य तर मग त्या PhD सारख्या लोकांचं होऊन जाईल. नंतर हे भक्तीचे अध्याय असं प्रभुपाद सांगतात. भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषतामधील 6 अध्याय जाणून घेण्या इतपर जर कोणी भाग्यवान असेल तर तो तत्काळ तपस्या, यज्ञ, दान, तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण या सर्व क्रियांचे फळ मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते. असा प्रभुपादांनी अर्थ घेतला आहे. अर्थ घेतला म्हणजे योग्य अर्थ आहे की ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही श्रेय आहे त्या व्यक्तीला भक्तीने आपोआप मिळतं. हे मी तुम्हाला एक भागवतमच्या श्लोकाचा संदर्भ पण सांगितला. सर्व मदभक्ती योगेन मदभक्तो लभते अंजसा स्वर्ग अपवर्ग मध्याम कथंचित यदि वांछति. नंतर प्रभुपाद काय लिहितात, भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्यानं मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो. आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला, रूप, कार्य, नाम इत्यादी संबंधी असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्ण झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावनेत असल्याची त्याला भावना प्राप्त होते. अत्यंत उन्नत अवस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये पडतो. ही प्रेमाची भाव आणि प्रेमस्थितीची प्रभुपाद वर्णन करतात. जीवनाच्या या परमोच्च सिद्धावस्थामुळे मनुष्याला श्रीकृष्णाच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची, गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमयी होतो. तर इथे प्रभुपादांचा जर अर्थ घेतला तर भक्तीमध्ये या सगळ्या गोष्टींचं जे श्रेय आहे किंवा लाभ आहे तो भक्ताला मिळतो आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ म्हणजे तो भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हे भक्तीचं विशिष्ट वैशिष्ट्य आहे. केवळ भक्ती केल्याने सर्व काही प्राप्त होतं. इतर सर्व क्रिया करून जसे की दान, वेदाध्ययन, ब्रह्मचर्य, यज्ञाचे फळप्राप्ती भक्ताला भगवंतांच्या भक्तीने मिळतं. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास याची आपण काही चर्चा केली. या मार्गाने जर पारंपरिक कर्मकांडाने गेले तर त्याला स्वर्ग किंवा मोक्ष मिळतो. पण भक्तीमध्ये या सगळ्या गोष्टी न करता पण व्यक्तीला भगवंतांची प्राप्ती होते आणि इतर गोष्टीची इच्छा असेल ते पण मिळतं. परंतु भक्त जर प्रेमाच्या स्तरावरती आला तर या गोष्टींची इच्छाच करणार नाही. तर या पद्धतीने आपला 8वा अध्याय संपला. इथे कोणाला काही प्रश्न आहे पूर्ण अध्यायामध्ये किंवा आजच्या चर्चेमध्ये? प्रश्न आहे? नाही आहे? नाही आहे तर मग यस माताजी, यस माताजी, बोला माताजी. तुमचा आवाज ब्रेक होत आहे. हां हां आता येतोय. येस माताजी. हां हां
हां हां. एकतर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला गुरु शिष्य परंपरा आणि शास्त्रावरती विश्वास असला पाहिजे. हे सर्व केवळ आपल्याच शास्त्रामध्ये दिलं असं नाही, भक्तीमध्ये पण आहे, अष्टांग योगामध्ये पण आहे, ज्ञानयोगामध्ये आहे. हे वेदांचं वाक्य आहे. तर वेदवाक्य हे अपौरुषेय आहे, हे भगवंतांचं वाक्य आहे आणि सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे. तर इथे आपल्याला वेदांवर विश्वास ठेवावा लागतो, कारण याला पडताळून बघण्याची दुसरी पद्धती नाही आहे. शुद्ध भक्त आणि वेदांच्या वाक्याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. पण म्हणजे तुम्हाला विश्वास ठेवण्यामध्ये कठीण काय वाटतंय? हां, तर ह्या गोष्टी ज्यांना श्रद्धा नाही आहे त्यांना आपण सांगायला नाही पाहिजे, कारण ते लोक मॉडर्न सायन्सच्या हिशोबाने विचार करतात. तर आपल्याकडे असं स्पष्टीकरण देतात भक्त की सायन्सच्या प्रगतीने आपण चंद्रग्रहावरती एका विशिष्ट मितीमध्येच प्रवेश करू शकतो. आणि हे जे उच्चतर ग्रहांचे लोक आहेत त्यांच्याकडे शक्ती आहे की त्यांनी आपल्यापासून अदृश्य राहण्याचं. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत भक्तीमध्ये श्रद्धा येत नाही तोपर्यंत त्या लोकांना स्वीकार करणं खूप कठीण जाईल. आणि आपण पण अपेक्षा करू शकत नाही, कारण आता चंद्रावरती सगळे ते दगडमातीचेच फोटो दाखवतात. पण हां, त्यांचं बरोबर आहे ना, कारण त्यांच्या हृदयामध्ये आणखीन श्रद्धा नाही आहे आणि आपण त्यांना श्रद्धेच्या पलीकडचा विषय शिकवतो. म्हणून एकदा काय होतं, श्रील प्रभुपादांचा एक शिष्य प्रचार करायला जातो आणि तो प्रचार करायला सांगतो की उग्रसेन महाराजांना माझ्या माहितीनुसार 3 अब्ज सेवक होते. 3 अब्ज का 30 लाख. तर ती त्यांना प्रचार करत होते. त्या व्यक्तीने विचारले की हे कसं शक्य आहे, 30 लाख सेवक त्या नगरामध्ये कसे बसतील? तर परत गोकुळामध्ये फक्त नंद महाराजांचंच गायी 9 लाख होत्या. सगळ्यांच्या गायी वगैरे जर गणती केली तर अब्ज, शंखू ते पद्म इतकी गणना आहे. तर हे जर आपण नवीन लोकांना सांगितलं, त्यांची श्रद्धा नसल्यामुळे त्यावर विश्वास बसणार नाही. त्याच्यामुळे प्रभुपाद त्या शिष्याला बोलले की पूर्ण भागवतामध्ये तुम्हाला हेच सांगायला मिळलं का? कारण नवीन लोकांना हे सांगणं त्यांना विश्वास बसणार नाही. त्याच्यामुळे अशा गोष्टी सांगू नका. आणि आपल्याला समजण्यासाठी याचं स्पष्टीकरण असं आहे की मॉडर्न सायन्सने आपण एका मितीनेच प्रवास करतोय, की एका साईडनेच सगळ्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण भौतिक शक्तीच्या या जे पंचमहाभूतांशीच खेळतोय, अग्नी, भूमी, रापो, नलो, वायू. परंतु याच्या पलीकडे पण एक शक्ती आहे. ती शक्ती इंडिपेंडेंट आहे. म्हणजे वैज्ञानिक त्या शक्तीला मजबूर करू शकत नाही की तू आम्हाला दिस किंवा तुझं प्रभुत्व आम्हाला दाखव, कारण तो मार्ग वेगळा आहे. त्या मार्गामध्ये आध्यात्मिक मार्ग आहे. जसं की आपण गीता कोर्समध्ये सांगतो की बाबा आत्म्याला आपण सूक्ष्मदर्शकाने का नाही बघू शकत, कारण आत्मा हा आध्यात्मिक कण आहे आणि सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपण केवळ भौतिक पदार्थांना बघू शकतो. आणि जसं की आपण म्हटलं लिटर मापाने किलोमीटर मोजून दाखव, तर ते शक्य नाही आहे, कारण दोघांचे मापक वेगळे आहेत. तसंच हे चंद्रग्रहांवरती इतर मितीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही तुमच्या भौतिक दृष्टीने दिसलेच पाहिजे असं त्यांना मजबूर करू शकत नाही. आणि मला वाटतं एका वैज्ञानिकांनी किंवा बद्रीनारायण महाराजांनी एका आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की जे वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतायत ते सगळे भौतिक पदार्थाच्या आणि भौतिक वस्तूच्या सहाय्याने करतात, परंतु भगवंत आणि त्यांची पराप्रकृती या पदार्थाच्या पलीकडे आहे. कदाचित भगवंत त्यांची शक्ती त्या प्रयोगशाळेमध्ये येत पण असेल, पण वैज्ञानिकाकडे असं काही नाही आहे की ते मजबूर करतील त्या शक्तीला बघण्यासाठी. असं जरी असलं तरी काही वैज्ञानिकांनी या गोष्टीला मान्य केलं, जसं की अल्बर्ट आईन्स्टाईन. तो बोलायचं की बाबा हे सगळे ग्रह इतक्या व्यवस्थित पद्धतीने एका मागोमाग फिरणे हे तर आपोआप घडलं हे स्पष्ट करणं शक्य नाही आहे. बघा, काही गोष्टींचे उत्तर आपण वैज्ञानिक स्तरावर त्यांना नाही देऊ शकत आणि काही गोष्टीचे उत्तर वैज्ञानिक लोकांकडे पण नाही आहेत.
तर इथूनच श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. कारण एवढे सगळे साधू संत आचार्य ज्यांनी भगवंतांचं दर्शन केले हे सर्व खोटे तर बोलणार नाहीत. एक दोन व्यक्ती खोटे बोलेल, परंतु सगळ्या शिष्य साधू परंपरेमध्ये समजा की वारकरी संप्रदाय घ्या किंवा ब्रह्ममध्व गौडी संप्रदाय घ्या, रामानुचार्य संप्रदाय घ्या, मीराबाई घ्या, हे सगळे लोक खोटं तर बोलणार नाहीत. याचा अर्थ इथे गॅप काय पडतो? श्रद्धेचा गॅप पडतो. वैज्ञानिक सर्व काही स्वप्रयत्नाने मिळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु या स्वप्रयत्नापासून आणि आध्यात्मिक शक्तीच्या मध्ये जो प्रवास आहे तो श्रद्धेचा आहे. आणि तिथे मी किंवा कोणीच असं तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी आन्सर देऊ शकणार नाही की हे दाखवा म्हणून, कारण ते शक्य नाही आहे. तर भक्तांना समजण्यासाठी एक अंडरस्टँडिंग अशी दिली जाते की बाबा जसे आपल्या पृथ्वीवरती 3 डायमेन्शन आहेत, लांबी, रुंदी, खोली, उंची, असं जे 3 म्हणतात, आणि तशा परंतु शास्त्रानुसार हे जगत 64 आयामाचं आहे. तर उच्चतर ग्रहांमध्ये आपल्या याच्यापेक्षा अधिक आयाम आहेत, ते आपल्याला समजत नाहीत, त्याच्यामुळे दिसत नाही. दुसरी गोष्ट असं आहे की भगवंतांच्या दे एवढ्या गायी किंवा एवढे सेवकाचं वर्णन करताना शास्त्रामध्ये वर्णन केले की भगवंतांचं धाम हे कमळाच्या फुलासारखं असतं. जसं कमळाचं फल जेव्हा उमलतं तेव्हा त्याचा आकार मोठा होतो आणि जेव्हा क्लोज होतं संध्याकाळी ते छोटं होतं. तसं भगवंतांच्या लीलेमध्ये आवश्यकतेनुसार या धाम छोटं मोठं व्हायचं, असं एक स्पष्टीकरण आचार्य देतात. आणि दुसरी एक गोष्ट विश्वास ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवू शकतो की आताही असे लोक आहेत की जे अद्भुत गोष्टी करू शकतात. सध्याच्या जगामध्ये पण सध्या असे लोक आहेत की जी, आता समजा बागेश्वर बाबा तुम्ही घ्या. आता बागेश्वर बाबा जे दुसऱ्याच्या मनातलं सांगतात, ते विज्ञान कसं काय स्पष्ट करू शकते त्याला? विज्ञानाकडे उत्तर आहे का की बागेश्वर बाबा कुणाच्या घरी किती मुलं आहेत, काय आहेत? किंवा मी पण एका ज्योतिषाकडे गेलो होतो, त्यांनी माझा एक लहान भाऊ खूप लहान वयात मृत्यू पडला हे पण सांगितलं. तो तर 1 महिन्याचा पण नव्हता, म्हणजे त्याचं काही रेकॉर्ड पण नाही आहे. त्याला हे कसं कळलं? आणि हे तर म्हणजे बाकी तरी समजा तो डॉक्युमेंट्समधून चोरून कुठून इंटरनेटवरून माहिती घेईल, पण ज्या व्यक्तीचं नाव रेकॉर्डवरतीच नाही आहे त्या व्यक्तीचं नाव कसं काय त्यांनी सांगितलं? तर माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की बागेश्वर धाम बाबा किंवा हे ज्योतिष, याच्यावरून आपल्याला थोडीशी श्रद्धा ठेवायला मदत होते की काही गोष्टी अशा आहेत की ज्या सध्या विज्ञानाला आत्ता पण स्पष्ट करणं शक्य नाही. याचा अर्थ ह्या गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे आहेत. आणि आपण सध्या आपली पण श्रद्धा एवढी दृढ नाही, त्याच्यामुळे आपल्याला पण शंका येऊ शकते कधी कधी की असं का होतं, की असं खरंच शक्य आहे का? तेव्हा आपण श्रेष्ठ भक्तांवरती किंवा गुरूंवरती शास्त्रावरती श्रद्धा ठेवून आपला प्रवास चालू ठेवावा. आणि असे जे काय म्हणता येईल सपोर्टिंग आर्ग्युमेंट आहेत, जसं की बागेश्वर धामा किंवा बागेश्वर धाम किंवा ज्योतिष, याच्या सहाय्याने आपण विचार केला पाहिजे याचा अर्थ खरंच विज्ञानाच्या पलीकडे पण काही गोष्ट आहे. सगळं काही विज्ञानाने स्पष्ट करता येत नाही. आणि नवीन लोकांना शंका निर्माण करणारी गोष्ट सांगायची नाही. त्यांना काय सांगायचं की शरीरामध्ये बघा कसं बालपयापासून तरुण वय होतं, तरुण वयापासून म्हातारपण होतं, म्हातारपासून मृत्यू होतो. तर हे सगळ्याच्या अनुभवातली गोष्ट आहे. तर सगळ्यांना विश्वास पण पडतो की बरोबर हे माझ्या आयुष्यात असं झालेलं आहे. पण लगेच आकलनाच्या पलीकडे सांगितले की मग त्यांना राधा गोपीनाथ प्रभू पण बोलले की भक्तीमध्ये पण आपल्याला सगळ्या गोष्टी लगेच समजतील असं नाही. भगवद्गीतेमध्ये काही श्लोक आहेत जे आपल्याला लगेच समजतात, जसे की तुम्ही म्हटलं ना तुम्हाला की काय जो आत्म्याचा प्रवास आहे, कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरच तत्र न मुह्यती, हा श्लोक आपल्याला लगेच समजतो. किंवा 3 गुणांचा प्रभाव लगेच समजतो. तर ह्याच्यासाठी श्रद्धेचा एक स्तर लागतो, म्हणजे आपण त्या स्तरापर्यंत आहोत. परंतु जो पुढचं जे अधिक किचकट माहिती आहे त्याच्यासाठी श्रद्धा विकसित आणखीन करावी लागते. आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे इस्कॉनमध्ये जो खूप चर्चा केली जाते की व्यक्ती भगवद्धामातून आलाच कसा, की भगवद्धामातून तर कोणी परत येत नाही, मग जीवात्मा आला कसा परत? तर मी खूप ठिकाणी याचं खूप लोकांनी वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले. तर मी प्रभूजींसोबत अभ्यास करत असताना आणि स्वतःही वाचलं जैवधर्म नावाचं पुस्तक आहे भक्तिविनोद ठाकूरांचं. त्या ग्रंथामध्ये भक्तिविनोद ठाकूर म्हणते काय उत्तर दिलं त्यांनी की त्यांनी पण विज्ञान किंवा कसं सांगण्याचा प्रयत्न, ते सरळ बोलले की अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला या बद्धस्थितीमध्ये समजणं शक्यच नाही आहे. जेव्हा तुम्ही भगवंतांची प्राप्ती कराल आणि भगवंतांच्या धामात जाल तेव्हाच तुम्हाला हे समजेल की का तिथून परत आले. आता याला काय लॉजिक, काय याला आपण उलट उत्तर काय देणार?
जर भक्तिविनोद ठाकूर असे बोलले असतील, याचा अर्थ याच्या याच्या पलीकडे आपण जास्त स्पष्टीकरण देऊ शकत नाही. म्हणून मी तुम्हाला एवढं स्पष्टीकरण देऊ शकतो की काही गोष्टी सध्याच्या श्रद्धेवर समजतात, काही गोष्टी अधिक प्रवास जसा आपण करत जाऊ तसं अधिक समजत जातील. आताही अशी लोकं आहेत की ज्यांना ह्या दिव्य गोष्टी येतात, ज्याचे उत्तरं विज्ञानाकडे नाही आहेत. याने आपल्याला विश्वास ठेवायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जशी जशी श्रद्धा विकसित होईल तशा तशा गोष्टी उलगडत जातात. आणखी तुमचं समाधान झालं माताजी? हां, पण माझा तुम्हाला हा सल्ला आहे की तुम्ही ज्यांची श्रद्धा विकसित नाही त्यांना अशा क्लिष्ट गोष्टीकडे नेऊ नका. कारण काय आहे, त्यांचा जो आहे तो विश्वास तो पण डगमगीत होऊन जाईल. जे त्यांना झेपावेल तिथपर्यंत आधी असं त्यांना एकदा जपाकडे घेऊन या. महामंत्राच्या जपाने पण बऱ्याचशा गोष्टी विकसित व्हायला लागतात. तर टार्गेट तुम्ही जपाचं ठेवा. तर आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, जर तुमचा काही प्रश्न नाही म्हणजे तुम्हाला अध्याय समजला, पुढच्या वेळेस प्रत्येकाने या 8व्या अध्यायाचा सारांश सांगायचा. चालेल? अरे बाकी कोणी काही बोलतच नाही. चालेल का सर्वांना? हां, प्रयत्न मग तुम्ही बोलले ना अध्याय समजला, तर आता तुम्ही हे ऐकून पुढच्या वेळी सांगायचं. ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न नाही तर आपण इथे थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.